टाळ्या वाजवल्याने काय होतं माहिती तुम्हाला? काय होतं? काय होतं? रक्त शुद्ध होतो, व्यायाम होतो. तुमचं काय म्हणणं आहे? रक्त कोणाला? शेजारणीचं, स्वतःचं. परंतु अजून एक फायदा आहे जो तुम्हाला माहिती नसेल. मी इथं आल्यानंतर प्रियंका ताई सोबत नाही का एक महिला होती. मी त्या ताईला सहज विचारलं, ताई टाळ्या वाजवण्याचा काय फायदा आहे बरं का? तर ती बाई काय म्हणती माहिती का? टाळ्या वाजवल्यावर सिग्नलवर पैसे भेटतात म्हणे. असे काही काही नमुने आपल्यात सुद्धा असतात. हरकत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. उपस्थित सर्व भगिनींचं मनापासून मी स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे यस. असाच आवाज पाहिजे. खरं तर माझे 2 लग्न झालेले आहेत. किती? 2 लग्न झाले. मला 4 मुलं आहेत. हा, त्या 4 मुलांचा आवाज सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त आहे. तर बघूया आजची स्मार्ट गृहलक्ष्मी कोण होते. काय वाटतं, कोण होईल आजची स्मार्ट गृहलक्ष्मी? अच्छा, सगळ्याच का? बर 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 बर. ताई तुम्ही हात वरती नव्हता गेला, मग तुम्ही कशासाठी आल्या? ह्या काय म्हणतात माहिती का? मी खुर्ची चोरायला आले पाहिजे. काय माहिती? असंच हसत खेळत आपण या सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर पहिला डायलॉग असा आहे, गोगॅम्बो खुश हुआ. गोगॅम्बो खुश हुआ. पटकन यायचं, इथे बसायचं आहे. पटकन 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 फास्ट. हा हा हा. कोणत्या फिल्मचा डायलॉग आहे? उठा उठा उठा. चला पटकन फास्ट फास्ट. कोणत्या फिल्मचा आहे? मिस्टर इंडिया. एकदा जोरदार टाळ्या ताईसाठी. चला तर आता आपण दुसऱ्या डायलॉग कडे जाणार आहोत. डॉन को पकडना मुश्किल नहीं, नामुमकिन है. हा, डॉन तुम्ही का? तशी मी डॉन आहेच म्हणा. माझ्या नवऱ्यावर अधिराज्य गाजवते म्हणा. मी डॉन आहे. मी डॉन आहे. आणि तो डॉनकी. पुष्पा झुकेगा नहीं साला. जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है. इथे यायचंय. जहां हम खड़े होते हैं, इथे बस. माय पिक्चरचं नाव सांगितलंय. हा माय वा इकडं. हा हा, पुष्पा काकाच आहे का? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती रहती है. लवकर लवकर लवकर. बघा पाठीमागून शांताबाई पळत येते. हा, दामिनी अगदी बरोबर. या इथे बघा. हा, शोले अगदी बरोबर आहे. ताईने उत्तर तरी शोले सारखं दिलं, पण स्वतः त्या धर्मेंद्र सारखे दिसत आहे. हा, थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. दबंग अगदी बरोबर. काही स्मार्ट लक्ष्मी. काय स्मार्ट लक्ष्मी? स्मार्ट लक्ष्मी. अरे अशी लक्ष्मी असते का? घराची लक्ष्मी कशी असते? जिच्या तोंडावर नेहमी काय असतं? हास्य असतं. नाहीतर काय. तुम्ही नाही तर का, तुम्ही सगळ्याजणी खूप चांगल्या आहेत. हा, मागच्या कार्यक्रमात असंच झालं. मी म्हंटल की ताई तुम्ही कोण तोंड फुगवलं. ती काय म्हणती माहिती का? तू बाहेर भेट भेट तुला दाखव. तेव्हापासून मी रिस्क घेतच सोडून दिलाय.
खरं तर नाही का महिला या दोन प्रकारच्या असतात। आता पहिला प्रकार माहिती का? पहिला प्रकार म्हणजे ज्या महिलांना वाटतं समोर यावं, खेळावं, मी बक्षिस जिंकावीत, मी स्मार्ट गृहलक्ष्मी आजची बनावी। परंतु काही जी दुसरा प्रकार असतो तो फार भयंकर असतो बरं का ताई। तो प्रकार म्हणजे असा, त्याला जर म्हणलं ताई ये ना समोर गेम खेळायला, नको 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 ताई या ना, नको ना मला दूर म्हणा त्यांचे। मग तिच्या जी बाजूची असते ना ती तिला मध्ये चल ना कधी नको ना, चल ना नको ना। मग असं पहिल्यांदा होतं, दुसऱ्यांदा होतं, तिसऱ्यांदा होतं। हिला काय वाटतं आता हिनं मला एकदा तरी म्हणा, पैशाचं काही तिला नाही। ती पुढे ती खेळती आणि जिंकती सुद्धा, मग हिचं तोंड होतं एवढं मोठं। आणि खरी मजा तर इथं आहे, त्यांचं फक्त तोंड इथं मोठं होत नाही, तर त्याचे परिणाम हे घरी सुद्धा त्यांच्या नवऱ्याला भोगावं लागते। त्याचं डोकं खाली घरी जाऊन मी जिंकले असते पण पुढेच गेली नाही, हा नाही बरोबरी करणारे कोण नव्हते। तर असं आहे तर त्यामुळे असा जो कार्यक्रम असतो, असा जो प्रोग्राम असतो, त्यामध्ये आपल्याला खेळायचं असतं, जिंकायचं असतं। आणि नाही जिंकता आलं तर याचा आपल्याला आनंद असतो की मी या खेळामध्ये उडली तरी। पैठणी घालायची नाही आहे आवची, पैठणी घालायची नाही आहे आवची, आकाशचं नाव घेते स्मार्ट गृहलक्ष्मीच्या दिवशी। इंग्रजीत बटाट्याला म्हणतात पोटॅटो, गोकुळराव काढतात नेहमी माझे फोटो। पण यांनी जो पोटॅटो बोलला ना तो भाजीचा नाही, हे फोटो बाबा। गुलाबाचं फूल देखाला खायचं, मनाचं नाव घेते सौभाग्य माझं। जम्मू काश्मीर मध्ये होतो निसर्ग सौंदर्याचा भाग, सोपान पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास। नाव काय म्हटलं तुमचं? गाव सुलतानपूर। नाही नाव तुमचं? नाव प्रतीक्षा। प्रतीक्षा ताई, काही खाता की नाही का सणांवरच जगणं चालू आहे? खाता ना? नाही तब्येतीची काळजी घेत जा आणि पाण्या पावसाचे दिवस बाहेर निघत जाऊ नका। महादेवाच्या मंदिरात तेल घालते वापरून सुमित्राचं नाव तुमच्या सगळ्यांचं मान। यांच्यापैकी आपण खेळाकडे जाणार आहोत। गेम खूप सोपा आहे। एक व्यक्तीला समोर बोलवलं, तिनं ऍक्टिंग करून दाखवायची तुम्हाला आणि यांना सुद्धा। या काय ऍक्टिंग करताय हे तुम्हाला मी दाखवणार आहे, हे कोणतं टास्क करताय, परंतु हे टास्क यांना माहित नसणार यांच्यातलं कुणी। आणि जर यांच्यातलं कुणी यांच्यातलं हे टास्क ओळखलं तरच आपण त्या व्यक्तीला या खेळामध्ये ठेवणार आहोत, अन्यथा बसून देणार आहोत। तुम्ही पुढे आणि हा तुमचा टास्क आहे, हे तुम्हाला न बोलता करून दाखवायचं। काय न बोलता तुम्हालाही दाखवतोय, कुणीही सांगायचं नाहीये, नीट वाचा, बोलू नका। थांबा, चला समोरला बघितलं तुम्ही, चला। पण त्या जे टास्क दिलाय तो काहीतरी वेगळा आहे। बाळानी त्या म्हणे बाळाने पेढा दिला तो खायचा। चला तुमचा चान्स दिलाय। काय वाटतं यांच्याकडे बघून? डोळ्या संपल्या। एकदा प्रयत्न करा। बाळाने चू चू ये इथे बाळाने उलटी केली असं याचं म्हणणं आहे। चला नेक्स्ट। बाळाने शी केलेली आहे आणि त्याला डायपर लावायचा। बाळाने शी केली, मला डायपर लावायचं आहे। कोणाच्या? हा या बाळाने शी केली आहे आणि ते घाण वाजवतोय, डायपर लावलंय, ते डायपर काढायचं। बर, तर त्या टास्क सुटलेले आहे तो होता लहान बाळानं हातावर शी केली। दुसरा टास्क कुणी सांगायचं नाही प्लीज। दिसलं?
दिसलं? हा, चला एकदा यांना करून दाखवा. लिपसिंग द्यायची नाही. ओके, समजलं? आता इथे कॉर्नरला या. स्टार्ट. नवरा मंगळसूत्र तुझा नवरा माझा नवरा कुठे गेले? माझा इकडे बाजूला बसलाय. यांचा इकडे बसलाय, तुमचा कुठे? माझा नवरा नवरा ओके, दाखवा यांना. हा, काय एकूण पाहिजे नाही पाहिजे. हा, चला या इकडे. रेडी? नाही, या इकडे. माझं पहिलं प्रेम. आणि या चूक झालेल्या आहेत. कदाचित जरी आऊट झाले असते तर 3 दिवस यांनी जेवण नसतं केलं. त्यामुळे देवाने चाललं त्यांना. चला या इथे उभा राहा. आणि बाई कशी फुल नसते. कुणी कुणी कुणावर सांगायचं. हा, हे बघा बघा, 90 प्याला ये. करेक्ट. परत एकदा. चला यांना. दारू पिऊन समजून घेऊया. हा आहे रिंग गेम. ही रिंग जी आहे ती आपल्याला आपल्यापासून दुसरीकडे फॉरवर्ड करायची, म्हणजे पाठवायची आहे. जोपर्यंत गाणे सुरू आहे, म्युझिक सुरू आहे, तोपर्यंत ही जी रिंग आहे ती आपल्याला फॉरवर्ड करायची. जसं म्युझिक बंद होईल आणि ही रिंग जर तुमच्याकडे असली तर तुम्ही या खेळातून आउट असाल. असा सोपा गेम आहे. एक दुसरे पकडा, सांगतो. हात पकडा, हात पकडा, सांगतो सांगतो. म्हणल्यावर खांद्यावर, गुडघा म्हणल्यावर गुडघ्यावर. हा, कुणी डोकं म्हणल्यावर फक्त इथे हात नका ठेवू. खांदा, गुडघा, डोकं, खांदा. चला पहिली विकेट इथे पडलेली आहे. ताई 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 इकडे आऊट होऊन कसं वाटतंय? खांदा, गुडघा, डोकं, गुडघा,